तर भावांनो पोचलोय आता लोणावळ्यामध्ये. तर हर्ष भाऊ काय बोलशील? फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलेले आहेत मस्त 2 तासाच्या गाढ झोपेनंतर. सगळे झोपेतूनच उठलेले आहेत ते बघा. आता पुढचे सूत्र आमचे सगळे केस बिस बांधायला लागले तिकडे. सूत्र आमचे आता आशिष भाऊजी सांगतील. आशिष भाऊजी काय बोलशील? 2 शब्द व्यक्त करतील. काय बोलशील? आपण लोणावळ्यामध्ये पोहोचल्यात, काय बोलशील? काय बोल इथपर्यंत तुमचा प्रवास कसा? आलोय झोपून, आता मस्त मजा करूया. आता जातो रूम मध्ये, फ्रेश बिश होतो, त्याच्यानंतर संध्याकाळी जाईल देवळात. ओके. तर भावांनो आता रूम वर जाऊन फ्रेश वगैरे झाल्यानंतर तुम्हाला भेटतो, कारण की आता खूप काम आहे इकडे. तर चला आता डायरेक्ट चढतावलीच तुम्हाला भेटतो फ्रेश वगैरे होऊन एकदम. आणि आज मेन गोष्ट आपल्या बँडचं न्यू टी शर्ट लॉन्च होणार आहे. आपण दरवर्षी एकविरेलाच ते न्यू टी शर्टची आपण ओपनिंग करतो. तर आता आज तुम्हाला बँडचं न्यू टी शर्ट पण बघायला भेटेल. तर भाऊजी काय बोलशील? दाढी पाठवू का? कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये. दाढी पाठवू दाढी. थांब थांब थांब. विजय उदो उदो. काय बोलशील भाई आपल्या नवीन टी शर्ट बद्दल? आमचं नवीन टी शर्ट बघा आणि कमेंट करा, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बस आणि सोबत राहा. तर चला वाईट कमेंट कधीच करू नका. हा चांगला कमेंट करा काय भाऊ. तर चला आता फ्रेश वगैरे होऊन भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट. त्यापर्यंत बाय बाय. 1 hour later. भावांनो आता तयारी झाली आपली. नाही आपली नवीन टी शर्ट आहे. आता टी शर्ट मी पार्थचा टी शर्ट दाखवतो. पार्थ असा फिर. हे बघा, हे मागून लोगो आहे समर्थ ब्रास बँडचा, असा दाखव. आणि पुढे आमचा पार्थ आहे. पार्थच्या मागे तन्मय आहे आणि इकडे एक छातीवर लोगो आहे. आणि असं आपल्या लुकला टी शर्ट आहे. पार्थ जरा गोल फिर एकदा. हे बघा, अजून फिर ना पूर्ण. तर असं आपलं टी शर्ट आहे, टी शर्ट याची आपण ओपनिंग केलं आता एकविरेला. तर आता हे बघा इकडे मध्ये पण बसल्यात सगळे, झोपल्यात वगैरे बघा. काहीच काम नाही. आता डायरेक्ट थाली घेऊन जातील. थाली पण इकडे मांडून ठेवले बघा. थाली वगैरे सगळं रेडी आहे. मग आता 15-20 मिनिटामध्ये निघतीलच आम्ही. तर तुम्हाला डायरेक्ट निघल्यावरच भेटतो. आता वाजवायला सुरू करतील. 20 minutes later.
भावांनो आता पायथ्याशी आलोय, तर इथे पाया पडतो आणि जातो डायरेक्ट. हे बघा सगळे आपले मेंबर्स पण इकडेच आहेत. चला आता वरती जाता वेळीच भेटतो तुम्हाला. आता काय इकडे हे बघा हर्ष दादा, त्यांचं दर्शन झालं, माझं बाकी आहे. हे बघा जश बेस्ट प्लेयर, यांचं झालं, आता माझं बाकी आहे. चला आता जाता येईल भेटतो तुम्हाला. आता जाता येईल भेटतो तुम्हाला. आता सध्यापुरती स्टॉप. तर चला भेटूया सोबत राहा तुम्ही.
फायनली पोचलोय स्वर्गात. हे बघा स्वर्ग. इकडे आता मध्ये अलाउड नाही वाजवायला म्हणून थांबलोय, नाही तर वाजवायला चालले असते. ड्रम सगळं लावूनच आहे. दादा जातो लाईनीत उभा राहतो आणि लाईनीत बघू कसा काय धमाल होते ते सगळं तुम्हाला शूट करून दाखवेनच मी. चला लाईनीत जाऊन उभा राहतो, नंतर तुम्हाला भेटतो. उभा राहिलोय. लाईन बघा किती मोठी आहे. इकडे काय आपली पब्लिक नाही, सगळी इकडेच. फुल क्राऊड आहे आज पण. अरे घ्यायची तर होती पण आता लाईनीत उभे राहिलेत तर काय. हा तुला भेटतो थोड्या वेळात तुम्हाला. बघू कसं काय वातावरण आहे. आता आम्ही लाईनीत उभे आहेत. हे सगळे समर्थ ब्रास बँडचे मेंबर आहेत इकडे. आता आपले प्रसाद मात्रे, प्रसाद पाटील बोला काहीतरी. आता आपण एवढे लाईनीत उभे आहेत, तुम्हाला कसं काय वाटते? आम्ही जो आता रूम घेतला तिकडून आम्ही वाजवत देवीच्या मंदिरापर्यंत आलो होतो, परंतु आम्हाला मंदिराच्या बाहेर बँड बंद करण्यास सांगितलेलं आहे आणि थोडीशी निराशा झालेली आहे. तर आम्ही देवीचं दर्शन घेईपर्यंत बँड वाजवत असतो, परंतु यावर्षी त्यांनी बंदी केलेली आहे. यावर्षी खूप मिस करता का तुम्ही म्हणजे या श्रेणासाठी? कारण की गेल्या वेळी आपण इथे गेल्या वेळी खूप एन्जॉय केलेला, क्राऊड पण खूप होता. पण यावर्षी काही प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रशासन आणि पोलिसांकडे आम्हालामध्ये वाजवण्यास बंदी केलेली आहे. हर्ष पाटील, हर्ष पाटील, ओय हर्ष दादा. तर आता हर्ष पाटील आता इकडे वाजवायला बंदी केली, त्याबद्दल तू काय बोलशील का? पण आता इकडे वाजवण्यासाठी बंद केलं, त्यामुळे आम्ही नियमाच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचं पण थोडं मूड ऑफ झाला, पब्लिकचा पण मूड ऑफ झाला. हे बघा पब्लिक बघा, क्राऊड बघा किती आहे इकडे, भरभरून क्राऊड आहे. काय करायचं, परमिशन तुम्हाला भेटतो मी दर्शन वगैरे घेऊन, कारण की मध्ये पण मोबाईल अलाउड नाही, आता मोबाईल पण जप्त करते. तर दर्शन वगैरे करून तुम्हाला भेटतो मी तिथपर्यंत. आपल्या ब्लॉगवर कंटिन्यू करा तुम्ही. ते बघा क्राऊड.